गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। माढा आणि करमाळा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गट पदाधिकारी निवड आणि BLA बूथ लेवल एजंट नोंदणी अभियान मेळावा 27 मे 2026 रोजी टेंभुर्णी येथे पार पडलाय। टेंभुर्णी येथील पुष्पक मंगल कार्यालय येथे आयोजित मेळाव्यास राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार राहुल शेवाळे, माढा लोकसभा संपर्क प्रमुख चंद्रहार पाटील आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी प्रास्ताविकपर भाषण करताना शिवसेनेचे नेते संजय कोकाटे यांनी माढा तालुक्यासह माढा लोकसभा मतदारसंघ व विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या वाटचालीचा आढावा मांडला, तर उद्योगमंत्री उदय सामंत, माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांना मार्गदर्शन केलंय। आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संघटन मजबूतीकरण, पदाधिकारी नियुक्ती आणि प्रत्येक बूथवर BLA नोंदणी पूर्ण करण्यावर विशेष भर देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आलाय। आणि सांगोला तालुक्याचे कार्यसम्राट माजी आमदार सन्माननीय शहाजीबापू पाटील आपणांना संबोधित करतील। आपल्या महाराष्ट्र शासनाचे प्रभावी उद्योगमंत्री ज्यांच्या 2 वर्षाच्या कालखंडात राज्यात विक्रमी परदेशातून उद्योग करण्यासाठी निधी आला, आदरणीय उदय सामंत साहेब, माजी खासदार, आपल्या मुंबईमध्ये राहणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील लोकांचा आधार आदरणीय राहुलजी शेवाळे साहेब, आपल्या सर्वांच्या लहान मुलींनी ज्यांची नुकतीच राज्यसभेवर निवड झाली, ते आदरणीय ज्योतिताई वाघमारे, जिल्हा प्रमुख संजयजी कोकाटे, महेश शिवटे, गेल्या 1 महिन्यात या संपर्क प्रमुखांनी संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघात ढवळून टाकलेला आहे, एक चैतन्य निर्माण केले। ते महाराष्ट्राचे जवळ केसरी पैलवान आणि आपल्या सर्वांचे लाडके निरीक्षक आदरणीय चंद्रहार पाटील, व्यासपीठामध्ये आपले करमाळ्याचे माजी आमदार जयंतराव जगताप साहेब, सर्व मान्यवर मित्रांनो, छत्रपती शिवरायांच्या नावाने विश्वाच्या पाठीवर असलेला एकच पक्ष आहे, तो म्हणजे शिवसेना। आणि या शिवसेनेचं नेतृत्व आज या सह्याद्रीच्या खड्या कपाळावर आज छत्रपती शिवरायांच्या तलवारीच्या पाठ्याचा आवाज होतो। ज्ञानोबा रायाची ओवी अजून ऐकू येते, तुकोबा रायाचा अभंग अखंड अजून ऐकू येतो आणि रामदास स्वामी महाराजांचा खराब बोलता सदाशिव गडावर जय जय रघुवीर समर्थ नारायण
त्या सगळ्या त्या कड्या कपाऱ्यातल्या बावळ्यांनी खऱ्या अर्थाने हिंदू विश्वास आणि त्याच साह्याने त्या कड्या कपाऱ्याच्या डोंगरावर एकनाथजी शिंदे साहेबांसारखे नेतृत्व आपल्याला मिळालं हे आपल्या सर्वांचं भाग्य. आज जास्त वेळ मी बोलत नाही, एवढंच सांगतो. हा मेळावा येणाऱ्या निवडणुकीला कशा पद्धतीनं शिवसेनेनं सामोरं जायचं त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी आज उदय सामंत साहेब, शेवाळे साहेब, आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब हे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून राहतात. कारण निवडणुकीचं दिवसेंदिवस तंत्र बदलले. यादीत तुम्ही चुकला तर तुम्ही 20 वर्ष करू शकतो. एक दिवसाचे चूक राहणार नाही. मित्र पक्ष आपला आणि विरोधी पक्ष जे आहे महाविकास आघाडीचे त्या सर्वांनी हे काम चालू केलं. भाजपचं 3 दिवसाचं 2000 तरुणांचं शिबिर विठ्ठल कॉलेजवर पार केलं. राज्यातले अनेक प्रमुख येऊन त्यांना ते शिकवत होते. आपणही ती सोयी करतो. तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी सर्व काही बदल शिवसेना कार्यालय सामंत साहेब करतील मी तुम्हाला पाहिजे. फक्त तुम्ही सर्वांनी मन लावून काम करा. तुमच्या बूथमध्ये 100 मतं बोगस आहेत, पण तुम्हाला आज माहिती मला माहिती माझ्या बूथवर आमदारांनी 37 नावं पाठवावी सापडली आणि ते एका विशिष्ट समाजाची सापडली. त्यांनी मतदान करून घेतली. शेकापाच्या माझ्या कटपट करून गावात आधी मतदान केलं. आम्ही म्हणतो वडगरवाडीची असलेली केलं मतदान. 22 ते 23,000 माझ्या मतदारसंघात डबल मतदान झालं. हे सगळे पराभवापासून बारकावी करण्यात आले. हे का सांगतो? यादी जर आपण चुकलो ग्रामपंचायत गेली, उद्याची जिल्हा परिषद पंचायत समिती ही 20 वर्ष आहे. पुन्हा यादी बदलला आहे. राघो ग्रामसेवकाकडे तलाट्यातून झालो हायकोर्टात जाऊन घालवला. तिथे जर हायकोर्टात जाऊन होता तुला नाव झालं, नाव वगळायला झालं तरी हायकोर्टात जावं. हा कार्यक्रम अत्यंत शिवसेनेचे नेते आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी घेतला. आज राज्यात फुरकणाऱ्या जरी बाहेर विचार की नेते म्हणून कोण आवडते, सहज बोलत होते शिंदे साहेब. अडाणी बायका म्हणते आम्हाला शिंदे आवडते. 2 वर्षाच्या कष्टात 2.5 वर्षाच्या झोपडीपर्यंत शिंदे साहेबांनी स्वतःचं नेतृत्व केलं. तर त्या नेतृत्वाचा फायदा घेऊन आपण आपलं चांगलं करून घेण्यात कमी पडतो. पक्ष कमी पडत नाही, शिंदे साहेब कमी पडत नाही, श्रीकांत साहेब कमी पडत नाही, उदय साहेब कमी पडत नाही, शेवट साहेब कमी पडत नाही. कमतरता आहे आपली. आज मेळावा झाला निघाला घरात. ज्यांची नेमणूक झाली आणि जर त्यांनी नेत्यांना स्टेजवरच्या सांगितलं, आठवड्यात त्याचं काम दिसलं नाही तर तातडीने त्याचं नाव बदला, त्या गावात दुसरं नाव टाकलं. अजिबात कुणाला जायला काय तालुक्यात भराभर नावं देणं करणं हे उद्योगाने आपल्या कामाचे नाही. कामच करणारं पोरगं
त्या बूथवरच्या आपल्या 50 पुढाऱ्यांना त्यांनी गेलं पाहिजे हे मला समजावून सांग. ते तातडीने कळवलं पाहिजे तर हे काम होणार आहे. आज सामंत साहेबांकडून कोकणातले 5-6 मतदारसंघ बघायचे आहेत राठोड. सगळ्यात मोठं आज काल नव्हतं. पूर्वी महसूल गृह या खात्याचा दबदबा पण नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भरधावपणानं चाललेल्या भारताच्या विकासाच्या कामात सर्व राज्यातलं उद्योग खातं हे सर्वात मोठं खातं आज ठरत चाललेलं आहे. एवढं मोठं खातं त्याला सांभाळावं लागतं आणि तुमच्या माझ्या यासाठी पक्ष बांधाय पुन्हा महाराष्ट्र करतो. एका गल्लीतला एक बूथ करायला सुद्धा तुम्हाला जरूर काय हे काबाड कष्ट करावं तुमच्यासाठीच करतेत ना, पक्ष वाढवायसाठीच करतेत ना. जर आपण शिंदे साहेबांचे राजकीय हात बळकट केले नाही तर आज कोकाटी साहेब ओरडले. त्यांच्या तक्रारी खऱ्या आहेत, मला मान्य आहे. पण जोपर्यंत समोर त्याला दणका आपण देणे आपली ताकद वाढवत नाही तोपर्यंत आपला ऐकून कोणी येणार. तुम्हाला त्या दिशेने जावं लागेल. स्वतःची ताकद वाढवा, स्वतःच्या बूथमध्ये ताकद वाढवा. थेंबा थेंबानं समुद्र भरतो. गळती लागायला वेळ लागत नाही. संध्याकाळी तुम्ही डेरा भरून ठेवा. डेऱ्याला कुठेही भोग नसते, सकाळी त्यात पाणी नसते. असे का सकाळी डेऱ्यात पाणी राहतंय का? झेडप द्यायला कधी कळत नाही. मोकळा डेरा आपला कुठे झेडप द्यायला आपल्याला कळणार नाही. सावधानीनं तुम्हाला काम करावं लागेल आणि प्रत्येक बूथवर तुम्हाला पक्ष वाढवावं लागेल एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.